नमस्कार मंडळी, मी पल्लवी शेलार स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत पनीर ब्रेड पकोडा। तो कसा बनवायचा ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, आपण ब्रेड सोबत एक चटणी करणार आहोत आणि अतिशय सात्विक पद्धतीने ही चटणी आहे। तर मी एक वाटी इथे शेंगदाणे घेतलेले आहे, भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे, 5 ते 6 पाकळ्या मी इथे लसणाच्या घेतलेल्या आहे आणि 7 ते 8 येथे हिरवी मिरची घेतलेली आहे। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी संपूर्ण जिन्नस मी ॲड करून घेणार आहे आणि छान अशी याची भरड काढून घेणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला इथे पेस्ट करून घ्यायची आहे। तर थोडीशी जाडसरच आपल्याला इथे पेस्ट करून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मिक्सरला हे भांडं लावून घेतलेलं आहे। चला तर आता याला साईडला करून घेऊया। तर मित्रांनो, मी येथे आपला ब्रेड असतो त्याचे 4 तुकडे करून घेतलेले आहे आणि पनीरचे पण 4 तुकडे करून घेतलेले आहे मोठ्या शेपमध्ये। तर मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने आपल्याला हे ठेवायचे आहे। तर अशा पद्धतीने आपण हे ठेवणार आहोत आणि छान असा बेसन पिठाचा घोल करून तळून घेणार आहोत। तर मी इथे 1 वाटी बेसन घेतलेले आहे। बेसन छान पद्धतीने गाळून घेतलेलं आहे। यामध्ये अर्धा चमचा हळद ॲड करणार आहे, चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे। यामध्ये आता गरजेनुसार पाणी ॲड करून छान असा घोल तयार करून घेणार आहे। तर मी इथे 1 पिंच इथे हिंग ॲड करणार आहे आणि 1 पिंच येथे खायचा सोडा ॲड करणार आहे। तर मित्रांनो, 1 चुटकी तुम्ही समजू शकतात, अर्धा चमचालाही कमी येथे मी दोघी प्रमाणामध्ये ॲड केलेला आहे। तर एकीकडे आपलं घोलही तयार झालेला आहे आणि ब्रेडचे छान असे स्लायसेस करून ठेवलेले आहे। ते कढईमध्ये तेल गरम केले, त्यामध्ये आपण एक एक वडा आता हा सोडून घेणार आहोत आणि छान पद्धतीने आता हे तळून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपला पनीर ब्रेड पकोडा हा तयार झालेला आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।